भावात परंतु जड अंतःकरणाने 1.5 दिवसाच्या गणरायाला निरोप. 1.5 दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या जड अंतःकरणाने भक्ती व भावपूर्ण वातावरणात भक्तगण निघाले होते. संपूर्ण आसमंतात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा आवाज दुमदुमत होता. शेवटची आरती करून आपल्या बाप्पाला आपल्या नजरेत साठवून ठेवत शिरसाष्टांग नमस्कार करत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असल्याचे भक्तगण दिसत होते. यावेळी वसई विरार शहर महानगरपालिकेने अगदी सुसज्ज आणि व्यवस्थितरित्या गणरायाचे विसर्जन करता येईल अशा प्रकारे तयारी केली होती. तलावात गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि निसर्गाचा समतोल राखता यावा म्हणून तलावाच्या दोन्ही बाजूला कृत्रिम तलावांची देखील निर्मिती केली होती. भाविक ह्या कृत्रिम तलावात देखील मोठ्या प्रमाणात गणरायाचे विसर्जन करत असल्याचे दिसत होते. निर्माल्य एका बाजूला जमा करण्यासाठी कलश ठेवण्यात आला असून त्या जमा झालेल्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार करून गार्डनमध्ये खताचा वापर केला जात असल्याचे देखील सांगितले गेले. गणपती विसर्जन अगदी शांततेत आणि कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून पोलीस यंत्रणा अगदी बारकाईने नजर ठेवून असल्याचे DCP सौ पौर्णिमा चौगुले श्रिंगी मॅडम यांनी सांगितले. DCP मॅडम यांच्यासोबत ACP श्री नवनाथ घोगरे, माणिकपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री राजू माने तसेच वाहतूक विभागाचे PI श्री शेट्टे साहेब व इतर कर्मचारी कोणताही अनुचित प्रकार न घडता विसर्जन अगदी सुरळीत व शांतपणे व्हावे म्हणून रस्त्यावर पोलीस फोर्स अगदी काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पडत असल्याचे दिसत होते. सदर वेळी आलेले पदाधिकारी व पोलीस यंत्रणेने भाविकांना अपील केले आहे की पुढील 5 दिवसीय तसेच गौरी गणपती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या वेळी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ज्या ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे त्या तलावांचा वापर करावा आणि निर्माल्य पाण्यात न फेकता निर्माल्य कलशात ठेवून आपण देखील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे.